सरकारच्या माध्यमातून 2 दिवस वाटपाचे निवडण्यात आले, ते म्हणजे बुधवारी 6 मे आणि गुरुवारी 7 मे असं 2 दिवसामध्ये राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे आणि उरलेले 6 जिल्हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना बाहेर काढण्यात आले। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल आणि खूप दिवसापासून हप्ता कधी येणार याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे। सरकारच्या माध्यमातून खरोखर दोन्ही महिन्यांच्या हप्त्यासाठी म्हणजेच मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यासाठी 7200 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे आणि हा जो चेक आहे 7200 कोटींचा हा बँकांना देऊन टाकलाय। आत्ताच 10 मिनिटांपूर्वी आता या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि बँकांना हा चेक देऊन टाकलाय। त्यामुळे पैशांचं वाटप बुधवारी 6 मे गुरुवारी 7 मे असं 2 दिवस वाटपाचे निवडलेत। आज बुधवार उद्या गुरुवार असं 2 दिवस वाट तुम्ही पैशांची बघायची आहे। आज जवळपास 15 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना संध्याकाळी बरोबर 6 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात होतील। उद्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी ज्या राहिलेले असतील त्यांना त्यांच्यासाठी आता पैसे जमा होतील। लाडक्या बहिणींनो, या बातमीला तुम्ही हलकी बातमी समजू नका, कारण खरोखर पैशांचं वितरण आता या ठिकाणी होऊ लागले। GR काढलेला आहे आणि पैसे मंजूर करण्यात आले। नेमकं तुम्हाला कोणाकोणाला आज पैसे मिळणार आहेत, किती वाजता पैसे मिळणार आहेत याची माहिती तुम्हाला लगेच आता 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। बघा, बरोबर संध्याकाळी 6 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावरती काट या ठिकाणी पटापट पैसे पडायला सुरुवात होतील। या ठिकाणी मेसेज यायला सुरुवात होईल आणि या ठिकाणी संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बुधवारी या ठिकाणी आज पैसे जमा होतील आणि उरलेले जे शिल्लक राहिलेले बहिणी आहेत त्यांनी गुरुवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाट बघायची आहे, कारण सरकारच्या माध्यमातून एका दिवशी 2 महिन्यांचा हप्ता बँकेच्या खात्यावरती सोडता येत नसतो। त्यामुळे बुधवार आणि गुरुवार असं 2 दिवसांची निवड या ठिकाणी करण्यात आल्या। मग आता कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत याबद्दल सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट काय आलेले आहे, महिला व बाल विकास खात्याकडून कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं कधी पैसे मिळणार आहेत याबद्दल नवीन माहिती आता काय काय सांगितल्या याचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते घेतले असतील आणि मार्च महिन्याचा हप्ता नेमकं कधी येणार, एप्रिल महिना संपून गेलाय, या ठिकाणी आता मार्च महिना सुद्धा संपून गेलाय, या ठिकाणी त्याचे सुद्धा पैसे कधी येणार याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुम्ही बरोबर माहिती ऐकत आहात। तुम्ही फक्त काय करायचं आहे, आता 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आला आहे। ज्यावेळी GR काढण्यात येतो त्यावेळी पैसे आता महिलांच्या खात्यावरती पटापट या ठिकाणी जमा होत असतात। लक्षात ठेवा, आज बुधवार आहे आणि उद्या गुरुवार आहे। आज जर पैसे आले नाही तर उद्या येणार, परंतु पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यामध्ये बुधवार संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैसे महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला सुरुवात होईल। त्यामुळे आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी झटपटपणे आता या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर जिल्ह्यांची यादी आणि नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, सरकारने GR कोणत्या कोणत्या महिलांच्या जिल्ह्यासाठी आता काढण्यात आलाय नक्की बघा। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची लॉटरी लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। सरकारने दिलेला शब्द 100% पाळलेला आहे आणि महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, सरकार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब तुमचे लाडके भाऊ, त्यांनी या ठिकाणी माफी सुद्धा मागितल्या। यावेळी तुम्हाला खूपच प्रतीक्षा करावी लागली, परंतु सरकारच्या माध्यमातून एक सांगण्यात आले, आमच्याकडे निधी उपलब्ध नव्हता म्हणून आम्ही केंद्र सरकारला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायचे आहेत आणि थोडाफार निधी या ठिकाणी आम्हाला द्या। त्यामुळे काल संध्याकाळीच या ठिकाणी आता राज्य सरकारला 12,000 कोटी रुपये या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेत। त्यापैकी 7,200 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे मंजूर करण्यात आले होते आणि तशा प्रकारे महिलांना खटाखट 2 मेसेज या ठिकाणी आता येत असल्याचं पाहायला मिळालंय। तुम्हाला पुढच्या 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये खरोखर या ठिकाणी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे। आतापर्यंत तुम्हाला खोट्या बातम्या सांगितल्या जात होत्या, त्या कोण म्हणत होतं की आज पैसे येणार, कोण म्हणत होतं उद्या पैसे येणार,
परंतु या खोट्या बातम्यांना अखेर ब्रेक लागलाय, कारण ही जी माहिती आल्या तर ती स्वतः सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांचे आता लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आल्या। त्यामुळे 6 मे आणि 7 मे 2 दिवस वाटपाचे असतील। राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे मार्च एप्रिलचे 1500 अधिक 1500 असं मार्च एप्रिलचे 3000 रुपये थेट महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज या ठिकाणी येणार आहे। मग आता तुम्हाला बुधवारी पैसे मिळणार का गुरुवारी पैसे मिळणार का तुम्हाला वगळण्यात आलंय, हे या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत। कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये पैसे कोणाला सुद्धा अजिबात 1 रुपया सुद्धा येणार नाही, कारण आता या जिल्ह्यातील महिलांनी चुकीच्या मार्गाने लाडकी बहीण योजनेची KYC अर्ज भरलेला असल्याचं सरकारला लक्षात आलंय। त्यामुळे नेमकं कोणाला पैशांचं वितरण होणार आहे हे बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची माहिती सांगण्यात आल्या की या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात आता मार्च एप्रिलचे 3000 रुपये देऊ नका असं या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल तर तुम्ही आता तयार राहायचं आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा पाहूया या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता अजिबात देण्यात येणार नाही। मग त्या महिला कोणत्या आहेत, आपण त्या महिलांची यादी या ठिकाणी आता पाहत आहोत। आणि त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींना आता वाट बघावी लागत होती त्यांना अजिबात वाट बघावी लागणार नाही। खटाखट मेसेज पुढच्या 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये आज 15 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। आज जर तुमचा नंबर लागला नाही तर उद्या गुरुवार आहे, उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी बरोबर आता रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत महिलांना खटाखट मेसेज आल्याचं पाहायला मिळणार आहे। सर्वात पहिल्यांदा बघूया की आज या ठिकाणी कोणाला पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणाला वगळण्यात आलंय याची सुद्धा माहिती झटपटपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता बघून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी आता मार्च एप्रिलच्या हप्त्याची अजिबात वाट बघू नये, त्यांना पैशांचं वितरण अजिबात त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही देणार नाही। मग असं स्वतः तुमच्या लाडक्या भावाने सांगितलंय म्हणल्यावर त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत, तुमचा नंबर अपात्र यादीमध्ये लागतोय काय, एकदा जर अपात्र यादीमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला पात्र होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे सुद्धा या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना एक कळकळीची विनंती, एक सूचना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत। चोर लोक तुमच्या बँकेचं खातं त्यांच्याकडे वळवू लागले आहेत। त्यामुळे या अर्जंट सूचना तुम्ही या ठिकाणी ऐकून घ्यायच्या आहेत। बघा काय होऊ लागलंय, चोर लोक काय करू लागलेत की आता त्यांच्या बँकेमध्ये तुमचं बँकेतील पैसे वळवू लागलेत। म्हणजे काय करू लागलेत, समजा तुम्ही या ठिकाणी एखादा कार्यक्रमाला वगैरे गेला आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे वाढदिवस असेल किंवा कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी एकमेकांच्या हातामध्ये हात देत असता आणि ज्यावेळी तुम्ही हातामध्ये हात देत असता त्यावेळी हाताचा जो आता अंगठा असतो तर तो अंगठा या ठिकाणी त्याचे जे थंब असतं, तुम्हाला माहित आहे आधार कार्ड काढताना तुम्ही काय केलेलं असता, हाताच्या अंगठाचं ते पंच असतं, थंब तुम्ही उठवलेलं असतं आणि त्यामुळे आधार कार्ड निघाले आणि त्यामुळे हाताच्या अंगठ्याचं जे आता रेषा असतात तर ते चोरतात आणि ते चोरल्यानंतर तुमचं आधार कार्ड मिळवतात, आधार कार्ड मिळवल्यानंतर पॅन कार्ड मिळवतात आणि ते बँकेच्या प्रवेश करतात आणि तुमच्या बँकेचं खातं आहे असं ते त्या ठिकाणी वळवून घेतात। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तुमच्या मोबाईलवरतीच अर्जंटमध्ये एक काम करायचं आहे, तुमचा आधार त्या ठिकाणी लॉक करायचा आहे, जेणेकरून तुमच्या बँकेतील पैसे कोणी सुद्धा इतर काढून घेणार नाहीत आणि या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण होण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचं बँक खातं वळवलं जाणार नाही। यासाठी कोणकोणती कामे करायची आहेत याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि आतापर्यंत जर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ता जर घेतला असेल तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज बुधवार येणार आहे, गुरुवार उद्या कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कारण 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। पहिला टप्पा जो आहे तर तो या ठिकाणी आता बरोबर संध्याकाळी आज 6 वाजता या ठिकाणी आता तुम्हाला सुरुवात होईल, खात्यावरती पैसे पडायला सुरुवात होईल। तुम्ही आज वाट नक्की बघायची आहे, तुम्ही वाट बघून थकलेला आहे, बातम्या सुद्धा पाहणं सोडून दिलंय, परंतु सरकारच्या माध्यमातून आता खरोखर पैशांचं वितरण सुरुवात झाल्या। तर पहिल्यांदा पाहूया या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे आणि उद्या गुरुवारी कोणाला पैशांचं वितरण होणार आहे। झटपटपणे आपण जी यादी आल्या तर ती या ठिकाणी आता पाहून घेऊया।
आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा सर्वांनी या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आहे। पहिला या ठिकाणी बुधवार या ठिकाणी 6 मे रोजी 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। 3 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणत्या, तर बघा पहिल्या लाडक्या बहिणींनी काय केले की आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्यांनी या ठिकाणी लेट भरलाय, बघा लेट भरलेल्या महिलांना गुरुवारी पैसे येणार आहेत, हे लक्षात ठेवा। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज लेट भरला असेल म्हणजे सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी जर भरला असेल तर आज पैसे येणार आहेत। जर तुम्ही लेट अर्ज भरला असेल म्हणजे थोडे दिवस थांबल्यानंतर तुम्हाला कळालं की महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये येतात, कागदपत्र जुळवणी केला आणि त्यानंतर अर्ज भरला असेल तर त्या महिलांना पैशांचं वितरण होण्यासाठी उद्याचा दिवस वाट पाहावी लागणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार नाही। तर 3 प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत। ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नाही त्यांना अजिबात पैशांचं वितरण होणार नाही। काय म्हणतोय, कान देऊ नाही का? जर तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला पैसे सरकार देणार नाही आहे। जर पिवळं व केशरी रेशन कार्ड पैकी कोणतेही रेशन कार्ड असेल तर तुम्ही आज तयार राहायचं आहे, आज बुधवारी तर नाहीतर उद्या गुरुवारी तर तुम्हाला पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून हमखास तुमच्या बँकेच्या खात्यात आता सोडलं जाणार आहे। तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडलं जाणार आहे याची यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि तुम्ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते घेतले असेल आणि मार्च एप्रिलचा हप्ता कधी येणार त्या ठिकाणी वाट बघत असाल तर तुम्ही आता लाडक्या बहिणींनो तयार राहायचं आहे। तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता सगळ्यात मोठी खुशखबर या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। मग बघा सुरुवात करत आहोत। पहिल्या लाडक्या बहिणीचं झाल्या पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 7200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय, GR काढण्यात आलाय। आतापर्यंत फक्त खोट्या बातम्या पसरत होत्या, कोण म्हणत होतं आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु सरकारच्या माध्यमातून GR काढल्यानंतरच पैसे मंजूर होत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे GR काढल्यानंतर पैसे मंजूर होतात। सरकारच्या माध्यमातून 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांना हप्ता येणार नाही असं सांगण्यात आलंय। मग ते 6 जिल्हे कोणते वगळलेत, तुमचा जिल्हा या 6 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का तुमचा जिल्हा या ठिकाणी सरकारने या 30 जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहे असं सांगितले त्या जिल्ह्यामध्ये आहे, याचीच माहिती आपण झटपटपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत। बघा लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी खूप दिवसानंतर आनंदाची बातमी म्हणावी लागेल। एप्रिल महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता वितरणासाठी मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खटाखट असं 2 मेसेज या ठिकाणी आता आल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। लाडक्या बहिणींनो, आता इथे लक्ष द्या। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी सांगण्यात आलंय तुमच्या घरामध्ये जर शेतकरी असेल आणि ते शेतकरी नमो शेतकरी योजनेचा किंवा PM किसानचा हप्ता घेत असेल तर त्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। कारण सरकारने सांगितलंय यासाठी तुम्ही आता सरकारला असं सांगायचं आहे की आम्ही फक्त केंद्र सरकारचा हप्ता घेतो, राज्य सरकारचा हप्ता घेत नाही असं सांगायचं आहे। कारण त्यांनी PM किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही पण हप्ता तुमच्या घरामध्ये शेतकरी घेत असतील तर त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे। कारण सरकार काय म्हणतंय, तुम्ही आता एकतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घ्या किंवा तुमच्या कुटुंबातील आता एका तरी या ठिकाणी व्यक्तीला तुम्हाला एकालाच कोणाला तर हप्ता घ्या असं सांगण्यात आलंय। मग तुम्हाला यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला दोन्ही पण हप्त्यांचं वितरण तुमच्या बँकेमध्ये पाहिजे असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही आता हप्ते घेत असाल आणि तुम्ही या ठिकाणी कधी येणार पैसे असं जर वाट बघत असाल तर लक्षात ठेवा बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैशांचं वितरण सुरू झालंय। तुम्ही टायमिंग लक्षात ठेवा, बुधवारी संध्याकाळी 6 तर ते रात्री या ठिकाणी 12 वाजेपर्यंत बुधवारी पैसे मिळतील। ज्यांना बुधवारी पैसे मिळाले नाहीत त्यांनी गुरुवारी या ठिकाणी वाट बघायची आहे। गुरुवारी बरोबर या ठिकाणी संध्याकाळी 10 वाजता बँका उघडल्या डबल पैशांचं वितरण या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आता होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल, तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल, तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर अशा महिलांनी हप्ता घेण्यासाठी या ठिकाणी तयार राहायचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून 7200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय आणि महिलांच्या खात्यावरती थेट खटाखट मेसेज या ठिकाणी यायला सुरुवात झाल्या। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता सुरुवात करत आहोत त्या जिल्ह्यांची यादी ज्या जिल्ह्यामध्ये बुधवारी आता पैसे येणार आहेत। त्यानंतर लगेचच गुरुवारची यादी देखील आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे।
कारण सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरळीत जावेत, कुठेही पैसे अडकू नयेत, लवकरात लवकर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जावेत, यासाठी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी 2 टप्पे करण्यात आले आहेत. पहिला टप्पा बुधवारी वाटप होईल, दुसरा टप्पा गुरुवारी वाटप होईल, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, केवायसी जर केली नसेल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण होणार नाही. कारण सरकारने तुम्हाला लास्ट डेट दिली होती मे महिन्याची, आणि मे महिन्यापर्यंत जर तुम्ही केवायसी केलेली पूर्ण केले असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण होण्यासाठी कोणी अडवू शकत नाही, असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही महिला असाल तर या ठिकाणी आता केवायसी केले असेल तर आता तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी घोषित करत आहोत. आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे. त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी झटपटपणे आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यास आता सुरुवात करत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा 6 मे आणि 7 मे वाटपाचा 2 दिवस या ठिकाणी जोरदार असल्याचं पाहायला मिळतंय. सगळ्यांनी या ठिकाणी जी प्रतीक्षा केली होती, आता 2 महिन्यांचे पैसे कधी मिळणार म्हणून वाट बघत होते. अखेर त्यांना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला सुरुवात झाली. जे काय आतापर्यंत तुम्ही वाट बघितली होती त्याला पैसे वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मला वाटतंय जवळपास 3 महिने तुम्ही प्रतीक्षा केली. कोण म्हणत होतं आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज या ठिकाणी आजपासून यायला सुरुवात झाल्या. आताच 5 मिनिटापूर्वी अनेक महिलांना आता 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी आलाय. तुम्हाला सुद्धा पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आता हे पैसे आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. सरकारने केवायसी केलेल्याच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही केवायसी केले असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे. तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण या ठिकाणी यादी पाहत आहोत. त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. पहिले 2 जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, हे पैसे आता नेमकं किती वाजता येणार आहेत तर लक्षात ठेवा, बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैशांचं एकदा वितरण सुरू झालं तर बरोबर या ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी रात्रीपर्यंत या 30 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काय लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत, जेवढ्या पण काय लाडक्या बहिणी मार्च एप्रिलचा हप्ता या ठिकाणी कधी येणार म्हणून वाट बघत आहेत, त्यांना पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी होत असल्याची माहिती समोर येत आहे. तर बघा, पहिले या ठिकाणी आता तुम्हाला आजच्या जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा, आज कोणत्या जिल्ह्यांचे पैसे येणार आहेत ते सांगतो. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे 2 जिल्ह्यामध्ये आता जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी आता राहत असतील, म्हणजे या जिल्ह्यामध्ये जवळपास आता दोन्ही जिल्ह्यांची मिळून 5.5 लाख लाडक्या बहिणी आता मार्च एप्रिलसाठी पात्र ठरलेत. त्या दोघांच्या खात्यावरती आता लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. लक्षात ठेवा, पहिला टप्पा 6 मे आणि दुसरा टप्पा 7 मे म्हणजेच बुधवार गुरुवार असं 2 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्ही आतापर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि हप्ता या ठिकाणी कधी येणार म्हणून वाट बघत असाल तर पहिले 2 जिल्हे सांगण्यात आले, ते म्हणजे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण होणार आहे. तुमचा सुद्धा जिल्हा पुढे असणार आहे. त्यामुळे सर्वांनी अगदी 2 मिनिटांचा वेळ काढून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. फक्त 2 मिनिटे वेळ काढून लक्षपूर्वक बघा. सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचे जिल्हे सांगण्यात आले 3रा नंबरचा आणि 4था नंबरचा, तो म्हणजे नागपूर आणि नाशिक. बघा, नागपूर नाशिक जिल्ह्यातील महिलांनो इकडे लक्ष द्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींची संख्या किती आहे? जवळपास आता नागपूरमध्ये 2.5 लाख आणि नाशिकमध्ये 3.5 लाख असं टोटल या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर कोकणाचा विभाग बघितला, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे पूर्णपणे कोकणातील आहेत. आणि कोकणातील महिलांना सुद्धा या ठिकाणी आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आता पुढच्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, ती म्हणजे बीड, बुलढाणा आणि जालना हे सुद्धा 3 जिल्हे खूप मोठे आहेत.
यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघतात आणि त्यांना सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचे जिल्हे आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा, कोल्हापूर आणि पुणे हे 3 जिल्हे आता एकाला एक लागून जिल्हे आहेत आणि यामुळे त्यांना सुद्धा पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर मुंबई शहर, पालघर आणि ठाणे हे 3 आता शहरी भागातील महिलांना सुद्धा लवकरात लवकर पैशांचं वितरण जमा करण्याची ऑर्डर त्या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते। त्यानंतर पुढचा अकोला, गडचिरोली आणि या ठिकाणी परभणी या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच लाडकी बहीण योजनेच्या आता लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा, KYC करून ठेवा। नक्कीच या ठिकाणी सरकार GR काढून तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।